UPSC CS80 2019चा प्रश्न आहे. आई, वडील आणि 2 मुले अशा 4 जणांच्या परिवारामध्ये आई आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 50 वर्ष आहे. वडील आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 52 वर्ष आहे. जर वडिलांचे वय 60 वर्ष असेल, तर आईचे वय किती? आता आपण काय करू? त्यांना अक्षर मानू. आई, वडील, 2 मुले त्यांचे वय. मग आपण असं म्हणू, आईचे वय ए वर्ष, वडिलांचे वय बी वर्ष, एका मुलाचे वय सी वर्ष आणि दुसऱ्या मुलाचे वय डी वर्ष मानू. पहा, असे 4 माणसं आहेत. आई ए, वडील बी, एका मुलाचे वय सी, दुसऱ्या मुलाचं वय डी, अशी एकूण 4 माणसं आहेत. तर त्यांनी काय म्हटले? पहिल्यांदा आई आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 50 वर्ष आहे. आई आणि 2 मुले. पहिली अट पहा, आई आणि 2 मुले म्हणजे ए अधिक 2 मुले. 2 मुले कोणती? सी आणि डी ही 2 मुलं आहेत. ए अधिक सी अधिक डी छेद 3 तिघजण आहेत. हे पाहणे हे महत्वाचं आहे. दोन्ही भागायचं नाही. नुसत्याने आपल्याला आई आणि 2 मुले असं म्हटलेलं आहे. आई आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 50 वर्ष आहे. म्हणजे ए अधिक सी अधिक डी छेद 3 किती आहे? 50 आहे. 50 म्हणून आपण असं म्हणू शकतो, ए अधिक सी अधिक डी बरोबर पहा, ए अधिक सी अधिक डी 36 50 3 तिकडे गुणिले होणार 50 तर 150. याचं उत्तर आलं 150. समीकरण नंबर 1. पहा, नीट लक्षात घ्या. आईचे वय आपण ए मानले आहे आणि 2 मुलं आहेत ना, एकाचं वय सी एकाचं वय डी आहे. मग तिघांच्या वयांची सरासरी 50 आहे. मग ए अधिक सी अधिक डी झालं 150 आलं. दुसरी काय अट आहे बघा बरं. आता दुसरी अट, वडील आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 52 आहे. वडिलांचं किती वय आहे? बी अधिक सी अधिक डी छेद 3 पहा, बी वडिलांचं वय अधिक सी अधिक छेद 3 उत्तर काय त्याचं 60 आलं. किती आलं? 60. 52 त्यांची सरासरी किती? 52 आहे. पहा नीट, वडील आणि 2 मुलांच्या वयांची सरासरी 52 वर्ष आहे. 3 भागिले का नाही, तिकडे गुणिले होणार म्हणजे बी अधिक सी अधिक डी बरोबर 52 गुणिले 3 म्हणजेच बी अधिक सी अधिक डी त्याचं 3 2 6 3 5 15 156 आलं. त्याच्यामध्ये आता वडिलांचं वय आपल्याला माहिती आहे. जर वडिलांचं वय 60 वर्ष असेल, वडिलांचं वय किती? 60 आहे. 60 अधिक सी अधिक डी बरोबर 156 म्हणजेच सी अधिक डी 2 मुलांच्या वयांची बेरीज 156 मधून 60 वजा करायचे म्हणजेच सी अधिक डी म्हणजे 2 मुलांच्या वयाची बेरीज 56 मधून 156 मधून 60 गेले 96. पहा, तर मुलगा आणि 2 मुले त्यांच्या वयांची बेरीज किती आली? 96 आली. पहा, दोघांच्या वयांची किती बेरीज आहे? 96. 2 मुलांच्या. आता आईचं वय काढायचंय. मग आईचं वय किती बघा बरे? ए अधिक सी अधिक डी किती आहे? 150. त्यांचे वजा केले आपण. आईचं वय आपल्याला माहित नाही. सी अधिक 96 माहिती आहे 150. म्हणून ए बरोबर 150 वजा 96. 150 मधून 96 वजा करायचे. त्याचं उत्तर आलं 54 वर्ष. मग आईच्या वय किती लिहायचं? 54 वर्ष लिहायचं. पहा परत कसा, आई, वडील आणि 2 मुले 4 जणांच्या परिवारामध्ये आई आणि 2 मुलांच्या वय सरासरी 52 वर्ष 50 वर्षे.
ते सरासरी 50 वर्ष आहे का नाही, त्या तिघांची बेरीज किती होणार मग 150 होणार. आई आणि 2 मुलं. नंतर वडील आणि 2 मुले त्यांची सरासरी 52 आहे. त्याचं उत्तर आलं 156 आलं. मग 60 वडिलांचं वय 156 मधून 60 गेले, त्यांची वजाबाकी आली 96 आली. किती आली 96. 156 मधून 60 वर्ष त्यांचं वजा केलं 96 आलं. मग ते 96 कोणाचं आलंय, मुलगा आणि दोन्ही मुलांचं वय आलंय. मग आई आणि 2 मुले 96 आहे, ते वजा करायचं, त्याचं उत्तर आलं 54 वर्ष. मग आईचं वय काय आलं 54 वर्ष आलं. पहा याच्यात 2 मुलं हे महत्वाचे आहेत. जर तुम्ही ते दोन्ही भागात बसले तर ते उत्तर चुकणार आहे. आई आणि 2 मुलं म्हणजे तिघजण आहेत. तिघांची सरासरी आहे हे ध्यान ठेवायचं. म्हणजे याच्यातली ही गोष्ट महत्वाची आहे की तिघांची सरासरी आपल्याला दिली त्यांनी, तिघांची दोघांची दिलेली नाही.